आणि यानंतरची बातमी ती म्हणजे रिया चक्रवर्तीची। सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाच्या तपासात ड्रग्सचा अँगल समोर आला आणि आता एनसीबी कडून फास आवळण्यास सुरुवात झाली। सकाळीच रियाच्या घरी एनसीबीने झाडाझडती घेतली आणि त्यानंतर रियाचा भाऊ म्हणजे शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांनाही एनसीबीने ताब्यात घेतलं। तर चौकशीत मिरांडानं सुशांतसाठी ड्रग्स विकत घेत असल्याची कबुली दिल्याची माहिती मिळालेली आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। ड्रग्स प्रकरणात शौविकसह रियाच्याही अडचणीत वाढ। रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेऊन एनसीबी कडून चौकशी। सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करता करता ड्रग्सचा अँगल समोर आला आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनेही कसून चौकशी सुरू केली। रियाच्या व्हॉट्सअप चॅटिंगवरून ड्रग्सचा अँगल समोर आल्यानंतर एनसीबीनं सकाळीच रियाच्या घरी धाड टाकली। घरासह शौविकच्या कारचीही झाडाझडती घेण्यात आली। ड्रग्स प्रकरणात एनसीबी कडून तिघांना अटक करण्यात आली आहे। यापैकी आबिद परिहारनं शौविकच्या सांगण्यावरून आपण गांजा विकत घेऊन सॅम्युअल मिरांडाला देत असल्याचं एनसीबीला सांगितलंय। त्यामुळे एनसीबीनं सॅम्युअल मिरांडा आणि शौविकला समोरासमोर बसवून चौकशी केली आहे। I said very clearly that they have been issued notice under section 67 of NDPS Act to join the investigation. सर उनको साथ में लेकर आया गया है, क्या वजह है सर, इसके बारे में थोड़ा सा बताइए। वही है ना, 67 का नोटिस देने के बाद उनसे बातचीत हो गई। सर गिरफ्तारी की संभावना इस तरह से जताइए क्या? No speculation please, I have told you what happened today morning, that's it. विशेष म्हणजे ड्रग्स संदर्भातील रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक मध्ये आणखी एक व्हॉट्सअप चॅट समोर आलाय। तो दिवसातून 4 वेळा पितो, त्या अंदाजानं प्लॅन कर। त्यानंतर शौविक रिप्लाय देतो आणि बर्ड्स त्याला पाहिजे। रिया म्हणते की हो, बर्ड्स सुद्धा। शौविक रिप्लाय करतो की मी 5 ग्राम बर्डची व्यवस्था करू शकतो, यापासून 20 सिगरेट तयार होतात। त्या सहानं रियाला केलेले मेसेजमधनं 4 थेंब चहा किंवा पाण्यात दे असं संभाषण झालं होतं। पुढे चौकशीत ते 4 थेंब म्हणजे गांजाच्या पानापासून आणि भारतात बंदी असलेल्या सीबीडी ऑइल असल्याचं समोर आलं होतं। यानंतरही ड्रग्स संदर्भातील बरेच मेसेज एनसीबीच्या हाती लागलेत। त्यामुळे मिरांडा आणि शौविक नंतर लवकरच रियाचाही सामना एनसीबीशी होईल। अक्षय कुडकेलवार सह सुधाकर कश्यप, TV9 मराठी, मुंबई।